मी कैलास चव्हाण, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन विभागीय समन्वयक तथा सिनेट सदस्य संत गाडगे बाबा अमरावती। मोर्चा करण्यात येतो, नेमका काय विषय? मोर्चाचा विषय हा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने 250 पेक्षा शाळा हे अधिकारिकरित्या बंद केलेल्या आहेत। गोर गरीब वंचित घटकातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने नाही का जणू काही शिक्षण नाकारलेलं आहे। ह्या विरोधात आम्ही संपूर्ण ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन यांच्यामार्फत जिल्हा कलेक्टर ऑफिसवर हा मोर्चा काढत आहे। आमचं एवढंच मागणं आहे की ज्या काही शासकीय शाळा आहेत, सरकार ह्याचा काही हाणून पाडण्याचा डाव करत आहेत किंवा बंद पाडण्याचं काम करत आहेत, त्यांचा विरोध ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहेत। काल दादा भुसेंनी सांगितलं आहे की अधिकारिकरित्या 250 शाळा आम्ही बंद केलेल्या आहेत। जर 250 शाळा गरीब युवकांच्या पालकांच्या मुलांचं जर बंद करत असेल तर मग ते पोरं शिकतील कुठं? त्यांनी शिक्षण कुठे घ्यावं? फक्त श्रीमंतांचं शिक्षण होणार का? गरिबांच्या मुलांनी शिक्षण घ्यावं नाही का? हा सगळ्यात महत्त्वाचा आमचा विषय आहे। त्याचबरोबर कमी पटसंख्या असलेल्या शाळा त्यांनी बंद करायचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। अशी काय पाळी आली आहे शासनावर की ते मराठी शाळा बंद करत आहेत? महाराष्ट्रामध्ये असून मराठी शाळा जर बंद होत असेल तर मराठी विद्यार्थी कुठे शिकायला जाणार? त्यांच्याकडे एवढा मोठा पैसा येणार कुठून? आज प्रायव्हेटलायझेशनला हे सरकार नाही का प्रमोट करत आहेत। गरिबांचे शेतकरी शेतमजुरांचे मुलं हे प्रायव्हेट शाळेमध्ये लाख रुपये देऊन शिकू शकत नाहीत। त्यासाठी हे संघटन आमचं ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन संघटन शेतकरी शेतमजुरांच्या मुलांसाठी आणि पाल्यांसाठी लढतो आहे। आज जर सरकारी शाळा बंद झाल्या तर हे लहान मुलं शिकतील कुठं आणि त्यांना रोजगार कुठे मिळणार? मग ते ग्रामीण भागातील युवक हे नशेच्या आहारी जाणार। मग सरकार काय त्यांचा गैरफायदा घेणार आहे का? असं आमच्या संघटनेचं म्हणणं आहे। आणि ह्या ज्या शाळा बंद पाडण्याचा घात या सरकारने कमी संख्येच्या नावाखाली केलेला आहे ते तात्काळ रद्द कराव्या आणि त्याचबरोबर शिक्षक पदभरती सुरू करून ह्या शाळा सुरू कराव्यात अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत। याचसोबत आमच्या 12 मागण्या आहेत त्या आमच्या लेटरवर आम्ही दिलेल्या आहेत। तर मी प्रतीक्षा डोके, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनची राज्य सचिव। गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारने 18,000 महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्यापैकी 225पेक्षा जास्त शाळा या अमरावती जिल्ह्यामधल्या असून आज अमरावती जिल्ह्याच्या वतीने ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने व पालक व विद्यार्थ्यांच्या वतीने आज आम्ही हा जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा घेत आहोत। महाराष्ट्र आणि केरळ हे आपल्या भारतामधील प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते। एकीकडे केरळमध्ये मोफत शिक्षण हे विद्यार्थ्यांना दिलं जातं आणि दुसरीकडे मात्र महाराष्ट्र सरकार हे मराठी शाळांना टाळं लावण्याचं काम करत आहे। मला सांगा की जर महाराष्ट्रातल्या या शाळांना जर टाळं लागलं तर कितीतरी विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहणार आहे। एकीकडे महाराष्ट्र धर्म सांगणारे हे राजकीय नेते, मराठी भाषेचा गौरव सांगणारे हे राजकीय नेते दुसरीकडे मराठी शाळांना बंद करत आहे। पण आम्ही सुद्धा या महाराष्ट्रातले विद्यार्थी आहोत। महाराष्ट्राचा इतिहास आम्हाला माहिती आहे। ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी शिक्षणासाठी संघर्ष केला आणि या सर्व विद्यार्थ्यांना समान